नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं ज्ञानाधारावर. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जीएमसी भरतीसाठी येणारी महत्त्वाची सामान्य ज्ञानची प्रश्न उत्तरे जी आहेत ती कव्हर करणार आहोत. एकूण 55 प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत. त्याचा PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलला अगदी मोफत डाउनलोड करायला या ठिकाणी मिळणार आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, सोबत बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून जीएमसी बद्दलचे सर्व अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. सोबतच PDF डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. सुरुवात करूयात मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओला. या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आपला असणार आहे, क्रांतिकारांनी 12 मे 1857 रोजी कोणाला दिल्लीचा बादशाह म्हणून घोषित केलं? या क्रांतिकाऱ्यांनी दिल्लीचा बादशाह म्हणून कोणाला घोषित केलं असा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. तर बहादूर शाह जफर याला दिल्लीचा बादशाह म्हणून या ठिकाणी घोषित करण्यात आलेलं होतं. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, बहादूर शाह जफर. तर मग 1857चा जो उठाव आहे तो कधी सुरू झाला होता, त्याच्यानंतर उठावाची मुख्य कारणे काय होती, उठाव कोणत्या कोणत्या ठिकाणी झालेला आहे, उठावाचे ठिकाण आणि त्याचं नेतृत्व कोण केलेलं आहे, अशा बऱ्याच प्रश्न तुम्हाला या उठावावर आधारित विचारले जातात परीक्षेमध्ये. जर आपण उठावाचा विचार केला तर दिल्ली, कानपूर, झाशी, लखनौ, बिहार, बरेली, पेठ, नाशिक या ठिकाणी हे उठाव झालेले आपल्याला पाहायला मिळतात. मग प्रत्येक उठावाचं नेतृत्व हे वेगवेगळ्या व्यक्तींनी या ठिकाणी केलेलं आहे. दिल्लीच्या उठावाचं नेतृत्व जर पाहिलं आपण तर बहादूर शाह जफर यांनी केलं. कानपूरच्या उठावाचं नेतृत्व नानासाहेब पेशवे यांनी केलं. झाशीच्या उठावाचं नेतृत्व हे राणी लक्ष्मीबाई यांनी केलं. लखनौच्या उठावाचं नेतृत्व बेगम हजरत महल यांच्याकडे होतं. तर बिहारमध्ये जो उठाव झाला याचं नेतृत्व कुंवर सिंह यांनी केलेलं आहे. आणि बरेलीचा जो उठाव झाला तर बख्त खान यांनी या उठावाचं नेतृत्व या ठिकाणी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. एलफील्ड रायफलला लावण्यात आलेली जी चरबी होती ही हिंदू आणि मुस्लिम सैनिकांसाठी कुठंतरी धर्माची भावना जी आहे ती दुखावली जात होती. त्याच्यामुळे या उठावाचं मुख्य कारणांपैकी एक कारण याला पण म्हटलं जातं. त्यानंतर खालसा धोरण, संस्थाने खालसा धोरण असेल इंग्रजाचं, हे पण त्यामधलं एक कारण आपल्याला या ठिकाणी म्हणता येऊ शकतं. बरेच प्रश्न आहेत, आपण ते प्रश्न पुढच्या व्हिडिओमध्ये अजून कव्हर करणार आहोत. आपण एक वेगळा 1857च्या उठावाबद्दलचा व्हिडिओ पण बनवूयात. त्यामध्ये 1857च्या उठावाबद्दलची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी कव्हर करूयात. प्रश्न क्रमांक आपण दुसरा बघूयात, कराडजवळ प्रीतिसंगम येथे कोणत्या नद्यांचा संगम आहे? तर कृष्णा व कोयना नदीचा संगम कराड जवळच्या प्रीतिसंगम येथे असलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. योग्य उत्तर आहे कृष्णा व कोयना. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी अजून एक प्रश्न तुम्हाला विचारला जातो की महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची समाधी कुठे आहे? तर कराड या ठिकाणी प्रीतिसंगम या ठिकाणी यशवंतराव चव्हाण यांची आपल्याला समाधी असलेलं पाहायला मिळतं. तर हे पण प्रश्न बऱ्याच परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे, त्यामुळे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. यानंतर प्रश्न पुढचा बघूयात आपण, अंतराळात प्रवेश करणारा पहिला भारतीय कोण होता? तर राकेश शर्मा हे पहिले भारतीय होते ज्यांनी अंतराळामध्ये प्रवेश केला होता, किंवा अंतराळामध्ये जाणारे पहिले व्यक्ती म्हणून यांच्याकडे पाहिलं जातं. नुकतेच दुसरे व्यक्ती अंतराळामध्ये गेलेले आहेत, तर ते कोणत्या अंतराळ मोहिमेअंतर्गत अंतराळामध्ये गेलेले आहेत हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. चालू घडामोडीमध्ये तो प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच्यावर पण माहिती बघणार आहोत. यानंतर मित्रांनो प्रश्न क्रमांक 4 आहे, भारतीय हरित क्रांतीचे जनक कोण आहेत? योग्य उत्तर आहे डॉक्टर MS स्वामीनाथन यांना भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं. आता बघा, इथे जेवढे पण काही तुम्हाला पर्याय दिलेले आहेत, प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या क्रांतीचा जनक आहे. तर तुम्हाला हे माहिती असणं आवश्यक आहे, कोणत्या क्रांतीचे कोण जनक आहे याच्यावर प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो. ती क्रांती कशाशी संबंधित होती याच्यावर प्रश्न परीक्षेमध्ये तुम्हाला या ठिकाणी विचारला जात असतो. तर डॉक्टर वर्गीस कुरियन यांना जर आपण पाहिलं तर यांना श्वेत क्रांतीचे जनक म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं. श्वेत क्रांतीचे जनक वर्गीस कुरियन यांना ओळखलं जातं. तर बघा मित्रांनो, प्रत्येक क्रांती आणि त्यांचे जनक तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे. परीक्षेमध्ये याच्यावर प्रश्न तुम्हाला विचारला जातो. मग निळी क्रांती असेल, सुवर्ण क्रांती असेल, त्यानंतर लाल क्रांती असेल, ही कशा संबंधित आहेत या क्रांती तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 5 बघणार आहोत आपण, वैद्यशास्त्राचे जनक कोणास या ठिकाणी म्हटलं जातं? तर योग्य उत्तर आपलं असणार आहे
हिपोक्रेटस यांना वैद्यशास्त्राचे जनक म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं. पर्यायी क्रमांक 4 हे आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. याच्यानंतर मित्रांनो प्रश्न 6वा आहे आपला, ईस्ट इंडिया कंपनी आणि सिराज उद्दौला यांच्यामध्ये प्लासीची लढाई जी आहे ही कधी झाली होती? ते योग्य उत्तर आहे 23 जून 1757 रोजी. तर बघा मित्रांनो, सरळ सेवा भरतीमध्ये बरेचसे प्रश्न हे प्लासीच्या लढाईवर तुम्हाला विचारले गेलेले आहेत. त्याच्यानंतर पानिपतचं युद्ध असेल, पानिपतच्या तिन्ही युद्धावर तुम्हाला प्रश्न विचारले गेलेत. पहिलं युद्ध कोणाकोणामध्ये झालं, दुसरं कोणाकोणामध्ये झालं, यानंतर तिसरं युद्ध हे कोणाकोणामध्ये झालं, याच्यावर बरेच प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात. मग त्याची तारीख असेल, युद्ध कोणादरम्यान झालेलं आहे हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे. बऱ्याच परीक्षेमध्ये पानिपतचं युद्ध आणि प्लासीची लढाई याच्यावर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारले गेले आहेत. यानंतर प्रश्न क्रमांक 7 आहे आपला, गोदावरी नदीचा उगम कुठे होतो? त्र्यंबकेश्वर, नाशिक या ठिकाणी गोदावरी नदीचा उगम होत असलेला आपल्याला पाहायला मिळतो. मग महाबळेश्वर या ठिकाणी कोणत्या नदीचा होतो? तर कृष्णा नदीचा उगम हा महाबळेश्वर या ठिकाणी होतो. तर भीमा नदीचा उगम हा भीमाशंकर या ठिकाणी होत असलेला आपल्याला पाहायला मिळतं. पुणे जिल्ह्यामध्ये भीमाशंकर हे ठिकाणी येतं. याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक आपला 8वा असणार आहे, हेलिकॉप्टरचा शोध कोणत्या शास्त्रज्ञांनी लावला? तर योग्य उत्तर या ठिकाणी आपलं असणार आहे पर्याय क्रमांक 4, सिकोस्की यांनी हेलिकॉप्टरचा शोध लावलेला आपल्याला पाहायला मिळतं. यानंतर प्रश्न क्रमांक 9 असणार आहे आपला, आंबा घाट हा कोणत्या मार्गावर लागतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, कोल्हापूर व रत्नागिरी मार्ग या दोन शहरांदरम्यान आंबा घाट असलेला आपल्याला पाहायला मिळतं. मग बऱ्याच परीक्षेमध्ये तुम्हाला घाटावर प्रश्न विचारले जातात, कोणत्या दोन शहरांदरम्यान कोणता घाट आहे यावर पण बरेच प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात. एखादा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. मग पुणे आणि सासवड दरम्यान कोणता घाट आहे? तर दिवे घाट म्हणून या ठिकाणी आपण सांगू शकतो. असे हे जे काही प्रश्न या व्हिडिओमध्ये घ्यायचे राहिले आहेत हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण GMC बद्दलचे सर्व अपडेट आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. सोबतच टेलिग्राम चॅनलला हे सगळे PDF तुम्हाला डाउनलोड करायला पण त्या ठिकाणी मिळणार आहेत. प्रश्न क्रमांक 10 आहे आपला. प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? तर अहिल्यानगर हा जो जिल्हा आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जिल्हा असलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. मग क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान जिल्हा, लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा, लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात लहान जिल्हा, सर्वप्रथम साक्षर जिल्हा महाराष्ट्रातील कोणता आहे? तर हे पण तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. मग सर्वात कमी घनता असलेला, लोकसंख्येची घनता असलेला जिल्हा असेल, सर्वात जास्त लोकसंख्येची घनता असलेला जिल्हा असेल. तर इव्हन आपण जनगणनेवर आधारित पण बरेच प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात. यावर्षी जनगणना होणार आहे, तर यावर्षीच्या जनगणनेची पण अपडेट तुमच्याजवळ असणं महत्त्वाचं आहे, कारण परीक्षेला अजून तुम्हाला एखादा महिना जाऊ शकतो. तोपर्यंत जनगणनेची बरीच अपडेट किंवा चालू घडामोडीची बरेच अपडेट या ठिकाणी होत असते. तर मागील 3 महिन्याच्या चालू घडामोडी तुम्हाला कंटिन्यूमध्ये पाहत राहायचं आहे, त्याचा अभ्यास या ठिकाणी करत राहायचा आहे. याच्यानंतर प्रश्न क्रमांक आपला 12वा असणार आहे, सौरमालेतील कोणत्या ग्रहाला लाल ग्रह म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं? तर बघा योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, मंगळ या ग्रहाला लाल ग्रह म्हणून पण ओळखलं जातं. यानंतर प्रश्न क्रमांक 13 आहे, डॅश या इटालियन शास्त्रज्ञाने दुर्बीणचा शोध लावला? योग्य उत्तर आहे गॅलिलिओ यांनी दुर्बीणचा शोध लावलेला आपल्याला पाहायला मिळतं. याच्यानंतर प्रश्न क्रमांक 14 आहे आपला, शून्याचा शोध कोणी लावला? तर आर्यभट्ट यांनी शून्याचा शोध लावलेला आपल्याला पाहायला मिळतं. पर्याय क्रमांक 1 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. यानंतर प्रश्न क्रमांक आपण 15वा बघणार आहोत, भूकंपाची तीव्रता कोणत्या एककात मोजतात? योग्य उत्तर आहे रिश्टर या एककामध्ये भूकंपाची तीव्रता मोजली जाते. यालाच आपण रिश्टर स्केल पण असं या ठिकाणी म्हणू शकतो. यानंतर प्रश्न क्रमांक 16 आहे आपला, स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून या ठिकाणी कोणाला ओळखले जाते? तर योग्य उत्तर आहे भिकाजी कामा यांना स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं. पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा आहे, प्रॉब्लेम ऑफ द रुपी हा ग्रंथ कोणी लिहिला? योग्य उत्तर आहे बाबासाहेब आंबेडकर यांनी हा ग्रंथ लिहिलेला आपल्याला पाहायला मिळतो. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर असणार आहे.
तर बघा मित्रांनो, हा जो ग्रंथ आहे 1923 मध्ये प्रकाशित झाला होता. कधी प्रकाशित झाला यावर जर प्रश्न आला तर योग्य उत्तर आहे 1923 रोजी हा जो ग्रंथ आहे, किंवा 1923 साली हा जो ग्रंथ आहे हा प्रकाशित झालेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. यानंतर प्रश्न 18वा आहे, मांजरा पठार महाराष्ट्राच्या कोणत्या भागात आहे? योग्य उत्तर आहे मराठवाडा या भागामध्ये मांजरा पठार असलेला आपल्याला पाहायला मिळतं. यानंतर प्रश्न पुढचा आहे, सांबर हे भारतामध्ये खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या राज्यामध्ये आहे? योग्य उत्तर आहे राजस्थान या राज्यामध्ये सांबर हे सरोवर असलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला, उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीशांची नेमणूक खालीलपैकी कोण करत असतं? योग्य उत्तर आहे राष्ट्रपती हे उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीशांची नेमणूक या ठिकाणी करत असतात. प्रश्न क्रमांक 19 आहे, महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते आहे? तर बघा, याच्यावर बरेच परीक्षामध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जातो. महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर हे कळसुबाई आहे. याची जर उंची आपण पाहायला गेलं तर 1646 मीटर एवढी उंची कळसुबाई शिखराची आहे. दुसऱ्या क्रमांकाचं जर पाहिलं तर साल्हेर हे दुसऱ्या क्रमांकाचं महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं. त्याच्यानंतर मग भारतातील सर्वात उंच शिखर असेल, त्यानंतर जगातील सर्वात उंच शिखर असेल, तर हे पण एक तुम्हाला पाठ करून ठेवायच्या गोष्टी आहेत. याच्यानंतर प्रश्न क्रमांक 20 आहे, खालीलपैकी कोणते अभयारण्य चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ताडोबा अंधारी हे व्याघ्र प्रकल्प किंवा हे अभयारण्य या ठिकाणी आपल्याला चंद्रपूर जिल्ह्यामध्ये असलेलं पाहायला मिळतं, किंवा चंद्रपूर या ठिकाणी असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मग टोटल याचं किती क्षेत्रफळ आहे? तर 1727.59 एवढं क्षेत्रफळामध्ये किंवा एवढं चौरस किलोमीटरमध्ये हा जो अभयारण्य आहे हा पसरलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. मग या अभयारण्याला 1995 साली व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आलं. तोच महाराष्ट्रातील पहिला व्याघ्र प्रकल्प म्हणून या ठिकाणी याच्याकडं पाहिलं जातं. तर महाराष्ट्रातील पहिला व्याघ्र प्रकल्प कोणता म्हटलं तर याचं उत्तर आपल्याला ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प असंही या ठिकाणी देण्यात येईल. कधी स्थापन झालं तर 1995 या साली. यानंतर प्रश्न क्रमांक 21 आहे, 1953 मध्ये DNA प्रतिकृती कोणत्या संशोधकाने तयार केली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वॅटसन व क्रिक या 2 शास्त्रज्ञांनी DNA प्रतिकृती या ठिकाणी तयार केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. प्रश्न क्रमांक 22 आहे, जालियनवाला बाग हत्याकांड निषेधार्थ सर ही पदवी कोणी परत केली? तर योग्य उत्तर आहे रवींद्रनाथ टागोर यांनी सर ही पदवी जालियनवाला बाग हत्याकांड झाल्याच्या नंतर या ठिकाणी इंग्रजांना परत केलेली आपल्याला पाहायला मिळतं. मग जालियनवाला बाग हत्याकांड का झाला, त्याच्यासाठी कारणीभूत असणारा व्यक्ती कोण होता, मग त्याचा खून कोणी केला, तर हे प्रश्न रिलेटेड प्रश्न तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे, परीक्षेमध्ये विचारले जातात. याच्यानंतर प्रश्न क्रमांक 23 असणार आहे आपला, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणाच्या पुढाकाराने झाली? तर योग्य उत्तर आहे डॉक्टर LM ह्यूम यांच्या पुढाकाराने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झालेली आपल्याला पाहायला मिळते. पर्याय क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. मग भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची जी स्थापना आहे ती कधी झाली तर 28 डिसेंबर 1885 रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. कुठे झाली तर मुंबई या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झालेली आपल्याला पाहायला मिळते. यानंतर प्रश्न क्रमांक 24 आहे, सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो? योग्य उत्तर आहे पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणून या ठिकाणी ओळखला जातो. पर्याय क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 25 आहे, महात्मा गांधींनी केलेल्या सत्याग्रहाचा पहिला प्रयोग कोणता? तर बघा, चंपारण्य सत्याग्रह हा महात्मा गांधींनी केलेल्या सत्याग्रहाचा पहिला प्रयोग म्हणून या ठिकाणी ओळखला जातो. कधी झाला तर मग 1917 साली. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 चंपारण्य. यानंतर प्रश्न क्रमांक 26 आहे, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? तर अहमदनगर हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा असलेलं पाहायला मिळतं. लोकसंख्येची सर्वात कमी घनतेचा जिल्हा जर तुम्हाला विचारलं तर या ठिकाणी तुम्हाला गडचिरोली या जिल्ह्याचं नाव देता येईल, किंवा गडचिरोली हे उत्तर त्या ठिकाणी देता येईल. महाराष्ट्रातील सर्वात जास्त जंगले असणारा जिल्हा, लोकसंख्येची घनता सर्वात कमी असणारा जिल्हा म्हणून गडचिरोली या जिल्ह्याला या ठिकाणी ओळखलं जातं.
मग पुण्याचा विचार केला तर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असेल, शैक्षणिक राजधानी असेल, म्हणून पुणेकडे या ठिकाणी पाहिलं जातं। यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा असणार आहे आपला, दी इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया या प्रसिद्ध ग्रंथाचे लेखक कोण आहेत? योग्य उत्तर आहे RC दत्त। हे या पुस्तकाचे लेखक असलेले आपल्याला पाहायला मिळतं। मग कधी लिहिलेलं आहे हे पुस्तक? ते 1901 या साली। याच्यानंतर प्रश्न क्रमांक 29 आहे आपला, स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर मॅडम भिकाजी कामा यांना ओळखलं जातं। प्रश्न क्रमांक 30 आहे आपला, अँटी रेबीजच्या शोधाचे जनक कोणाला म्हटलं जातं? योग्य उत्तर आहे लुई पाश्चर यांना अँटी रेबीजच्या शोधाचे जनक म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं। पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर असणार आहे। यानंतर प्रश्न क्रमांक 31 आहे, वाऱ्याचा वेग खालीलपैकी कोणत्या परिमाणात मोजला जातो? योग्य उत्तर आहे नॉट्समध्ये वाऱ्याचा वेग या ठिकाणी मोजला जातो। त्यानंतर ध्वनीचा वेग कशा मध्ये मोजला जातो हे पण माहिती असणं आवश्यक आहे, कारण परीक्षेमध्ये प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो। यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा आहे, विद्युत प्रवाह मोजण्याचे एकक कोणते आहेत? योग्य उत्तर आहे आपलं एम्पियर। हे विद्युत प्रवाह मोजण्याचं एकक असलेलं पाहायला मिळतं। पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर असणार आहे। याच्यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला, बटाटे, कांदे यासारख्या भाज्यांना कोंब येऊ नये म्हणून कोणत्या किरणांचा मारा या ठिकाणी केला जातो? तर गामा किरणांचा या ठिकाणी मारा केला जातो। पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर असणार आहे। यानंतर प्रश्न क्रमांक 34 आहे, युरिया खतामध्ये नायट्रोजनचे प्रमाण किती असते? तर एकूण 46% एवढं नायट्रोजनचं प्रमाण युरिया खतामध्ये असलेलं आपल्याला पाहायला मिळतं। प्रश्न क्रमांक 35 आहे आपला, पुणे जिल्ह्यामधील खडकवासला धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मुठा नदीवर हे खडकवासला धरण असलेलं आपल्याला पाहायला मिळतं। यानंतर प्रश्न क्रमांक 36 असणार आहे आपला, महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा कत्तलखाना खालीलपैकी कोठे आहे? योग्य उत्तर आपलं असणार आहे देवनार। या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्वात मोठा कत्तलखाना असलेला आपल्याला पाहायला मिळतं। प्रश्न क्रमांक 37 आहे, त्र्यंबकेश्वर हे महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? योग्य उत्तर आहे नाशिक या जिल्ह्यामध्ये। येथेच गोदावरी नदीचा उगम होतो त्र्यंबकेश्वर येथे। याच्यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला, बल्लारपूर महाराष्ट्रामधील औष्णिक विद्युत केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? योग्य उत्तर आहे चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये। यानंतर प्रश्न क्रमांक 40 आहे आपला, पानशेत हे महाराष्ट्रामधील धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? योग्य उत्तर आहे अंबी नदीवर। प्रश्न क्रमांक 41 आहे, तोरणमाळचे पठार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? योग्य उत्तर आहे नंदुरबार या जिल्ह्यामध्ये तोरणमाळचे पठार असलेलं आपल्याला पाहायला मिळतं। पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर असणार आहे। याच्यानंतर प्रश्न क्रमांक 42 आहे, भीमा नदीची महाराष्ट्रामधील लांबी किती किलोमीटर आहे? योग्य उत्तर आहे 451 किलोमीटर एवढी भीमा नदीची लांबी महाराष्ट्रामध्ये असलेली आपल्याला पाहायला मिळते। यानंतर प्रश्न क्रमांक 43 आहे आपला, वशिष्ठी, शास्त्री, जोग या कोकणातील नद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? तर योग्य उत्तर आहे रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये। पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर असणार आहे। बघा मित्रांनो, कोकणातील नद्यांवर पण प्रश्न तुम्हाला विचारले जातात। कोकणातील सर्वात मोठी नदी कोणती आहे? तर उल्हास ही कोकणातील सर्वात मोठी नदी म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं, याची लांबी असेल। मग त्यानंतर कोकणातील सर्व नद्यांचा जर आपण विचार केला तर ह्या नद्या पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणाऱ्या नद्या आहेत। कमी लांबीच्या आणि अतितीव्र वेगाने वाहणाऱ्या नद्या म्हणून या नद्यांकडे पाहिलं जातं। यानंतर प्रश्न क्रमांक 44 आहे, पुणे ते महाड यांच्या दरम्यान कोणता घाट लागतो? योग्य उत्तर आहे वरंधा घाट। हा पुणे ते महाड या 2 शहरांच्या दरम्यान आपल्याला लागलेला पाहायला मिळतो। पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे। मग पुणे ते सासवड मध्ये जर आपल्याला विचारलं तर दिवे घाट असं आपल्याला उत्तर या ठिकाणी देता येईल। याच्यानंतर प्रश्न क्रमांक 45 आहे, सिंहगड हा किल्ला महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? योग्य उत्तर आहे पुणे या जिल्ह्यामध्ये। प्रश्न क्रमांक 46 आहे, तापी नदीवरचे हतनूर धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? योग्य उत्तर आहे जळगाव या जिल्ह्यामध्ये।
किंवा तापी नदी कोणत्या जिल्ह्यातून वाहते, तर जळगाव जिल्ह्यातून वाहते असं आपण सांगू शकतो. सोबतच हातनोर हे धरण कोणत्या जिल्ह्यात आहे, तर जळगाव या जिल्ह्यामध्ये आहे. कोणत्या नदीवर आहे, तर तापी नदीवर हातनोर धरण असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. यानंतर प्रश्न क्रमांक 47 आहे, पांडवलेणी ह्या महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? योग्य उत्तर आहे नाशिक या जिल्ह्यामध्ये, पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 48 आहे, बंगाल प्रांतामध्ये कायमधारा पद्धती कोणत्या गव्हर्नर जनरलने सुरू केली? योग्य उत्तर आहे लॉर्ड कॉर्नवॉलिस याने बंगाल प्रांतामध्ये कायमधारा पद्धती या ठिकाणी चालू केलेलं आपल्याला पाहायला मिळतात. मग डलहौसीची काय कामे केलेली आहेत, डलहौसीनं कोणत्या कोणत्या पद्धती लागू केलेल्या आहेत, रिपनचं काय काम आहे, रिपनला काय म्हणून ओळखलं जातं, लॉर्ड वेलस्ली असेल, लॉर्ड कॉर्नवॉलिस असेल, हे जे पण काही भारतामध्ये आलेले गव्हर्नर जनरल होते, तर यांच्यावर पण बऱ्याच परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात. त्यांच्या कार्यावर प्रश्न या ठिकाणी विचारले जातात. याच्यानंतर प्रश्न क्रमांक 49 आहे, वाशिम हा जिल्हा महाराष्ट्राच्या कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो? योग्य उत्तर आहे अमरावती या प्रशासकीय विभागामध्ये वाशिम या जिल्ह्याचा समावेश झालेला आपल्याला पाहायला मिळतं. मग सर्वात मोठा प्रशासकीय विभाग, सर्वात लहान प्रशासकीय विभाग, प्रादेशिक विभाग याच्यावर माहिती तुम्हाला असणं आवश्यक आहे. ऑनलाईनवर प्रश्न येतात, पण महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात. GS हा सब्जेक्ट जो आहे खूप मोठा आहे, याचा अभ्यास जो आहे खूप करावा लागतो. कधी कुठला प्रश्न येईल हा आपण या ठिकाणी सांगू शकत नाही, कारण सिलेबस तेवढा मोठा आहे. वन लाईनर प्रश्न जे आतापर्यंत परीक्षांमध्ये विचारले गेलेले आहेत, महत्त्वाचे आहेत, ते प्रश्न आपण व्हिडिओच्या माध्यमातून रोजच्या रोज तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोतच. याच्यानंतर प्रश्न क्रमांक 50 आहे, राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना कोणत्या साली झाली? ते योग्य उत्तर आहे 1953 या साली राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना झालेली आपल्याला पाहायला मिळते. पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर असणार आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 51 आहे, राज्यपाल होण्यासाठी वयाची किती वर्ष पूर्ण असणं आवश्यक आहे? योग्य उत्तर आहे 35 वर्ष पूर्ण असणं आपल्याला आवश्यक आहे. प्रश्न क्रमांक 52 आहे, सरदार वल्लभभाई पटेल यांनी कोणता सत्याग्रह केला? योग्य उत्तर आहे बारडोली सत्याग्रह हा सरदार वल्लभभाई पटेल यांनी केलेला आपल्याला पाहायला मिळतो. याच्यानंतर प्रश्न क्रमांक 53 आहे, वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या शहरामध्ये आहे? योग्य उत्तर आहे पोर्ट ब्लेअर, अंदमान या शहरामध्ये असलेलं, अंदमान या ठिकाणी असलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि पोर्ट ब्लेअर या शहरामध्ये. याच्यानंतर प्रश्न क्रमांक 54 आहे, सांबर हे भारतामध्ये खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या राज्यामध्ये आहे? योग्य उत्तर आहे राजस्थान या राज्यामध्ये. पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर असणार आहे. आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे, उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीशांची नेमणूक खालीलपैकी कोण करतं? तर राष्ट्रपती हे उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीशांची नेमणूक करत असतात. पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर असणार आहे. तर बघा मित्रांनो, हे जे काही महत्त्वाचे प्रश्न होते, जे की GMC भरती छत्रपती संभाजीनगर असेल, नांदेड असेल किंवा ग्रुप डीच्या जेवढ्या काही भरती होणार आहेत, त्या सर्व भरतींसाठी हे सामान्य ज्ञानचे प्रश्न जे आहेत महत्त्वाचे आहेत, परीक्षेमध्ये तुम्हाला विचारली जाऊ शकतात. याचा PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलला अगदी मोफत डाउनलोड करायला मिळेल. टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या ठिकाणी मिळून जाईल. आणि सोबतच मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, सोबत बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून GMC भरतीबद्दलची सर्व महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल आणि असेच ऑनलाईनर प्रश्न उत्तरे तुमच्यापर्यंत पोहोचतील, जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला नक्कीच फायदा होईल. भेटूयात मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.